त्यांची तारीफ करतोय का त्यांचं वाईट चिंततोय हेही कळायला मार्ग नाही. म्हणून संजय राऊतच्या स्टेटमेंटवर कोणताही विश्वास ठेवण्यासारखे ना ते उद्धव ठाकरे आहेत ना राज ठाकरे हे त्यांच्या स्टेटमेंटवर विश्वास ठेवत नाही, त्यांनाही माहिती. हा संजय राऊत आहे, हा बोलत असतो, आपण फक्त शांत राहायचं. म्हणून संजय राऊत हा आजकाल ऊन लागल्यानंतर जसं परिणाम झालेला आहे त्या पद्धतीने बोलतो. मागचं त्यांच्या पक्षाचे खासदार काय बोलले आता त्याच्याशी आमचा कोणताही संबंध नाही, अर्थार्थी संबंध नाही. त्यांच्या पक्षात काय चाललंय याच्याबद्दल आम्ही त्याचा डोकं नाही पाहत नाही, आम्हाला ती सवय नाही. आमच्याकडे जे डॉक्टर आहेत एकनाथ शिंदे साहेब ते योग्य वेळेला ऑपरेशन करत असतात. म्हणून याच्या चर्चा आमच्याकडे कुठेही नाहीये, या फक्त मीडियात चाललेल्या बातम्या आहेत. दुसरं असं की राज ठाकरे चांगले माझे मित्र आहेत असं संजय राऊत म्हटले. त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि शुभेच्छा देताना ते असं म्हटले की राज ठाकरे यांनी आता महाराष्ट्राच्या राजकारणातून देशाच्या राजकारणात यावं. दोघांनी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रित राजकारण करावं. आणि संजय राऊत यांनी असंही म्हटले की त्यांनी इंडिया आघाडीत यावं, देशाचं नेतृत्व. संजय राऊतला काय ऊन लागलंय की काय माहित नाहीये, रोज काहीतरी वेगवेगळे स्टेटमेंट करतात. कधी शरद पवारला सांगतात तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन व्हा, आता नवीन फंडा काढलाय. आता राज ठाकरेने आणि उद्धव ठाकरेने देशाचं राजकारण करण्यासाठी दिल्लीत जावं, दिल्लीतून राजकारण करावं असा त्याचा अर्थ होतो. महाराष्ट्राचं राजकारण करत असताना या संजय राऊत सारख्या माणसांनी त्यांना खड्ड्यात टाकलं. हा खरंच त्यांची तारीफ करतोय का त्यांचं वाईट चिंततोय हेही कळायला मार्ग नाही. म्हणून संजय राऊतच्या स्टेटमेंटवर कोणताही विश्वास ठेवण्यासारखे ना ते उद्धव ठाकरे आहेत ना राज ठाकरे हे त्यांच्या स्टेटमेंटवर विश्वास ठेवत नाही, त्यांनाही माहिती. हा संजय राऊत आहे, हा बोलत असतो, आपण फक्त शांत राहायचं. म्हणून संजय राऊत हा आजकाल ऊन लागल्यानंतर जसं परिणाम झालेला आहे त्या पद्धतीने बोलतो.